नाही का 3 वाजल्यात. आताशी हॉटेलमधून फ्री झालोय मी. संतोष शेटर मी चाललोय गावात बघायला. कपडे चेंज केले करून बरोबर मी 7:30-8 वाजता उरकून बिरकून गेलतो. मॅट पलटी गेली तिथलं खाल्ली घाण होती. हे नदीकडचं आहे ना मार्बलचं गवत कापायला आणतो आम्ही. त्याला बारीक आहे राव. त्याचा हातात पण नीट नाही पकडत आणि मला कापता पण येत नाही. हॉटेल सेटिंग केली आम्ही. टेबल खुर्च्या व्यवस्थित लावल्या. संतोष शेट गेला जरा गावातच काम आहे जरा थोडं मला तासाभरात 3 वरतो. आम्ही ना सिगरेट बिगरेट बाहेर घेतली. फक्त सिलेंडर घ्यायचं आहे आपला. काय म्हणतात रोशन बाई रोशन. या दोघांसाठी यायलाच लागतं नाही का. त्यांना उपाशी नाही ठेवता येत रे. बरोबर वाटत नाही का. आता अख्खा गोठा मोकळा ही दोघंच फक्त. आणि आपल्या मला आहे ना सराव द्यायचं आपल्याला. उद्या बघू. उद्या प्लॅनिंग करतो आम्ही. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता साधारण 10:30 वाजल्यात. 10 वाजले आत्ता. जस्ट गोठ्यावाले आणलं बघायला. आज आलतो बरोबर मी 7:30-8 वाजता उरकून बिरकून गेलतो. मॅट पलटी गेली तिथलं खाल्ली घाण होती. याला मी काढवा टाकला बाईला. काढवा पाया खाली घेतोय ईशानं. मग याला कुठे टाकून दिली आत्ता. परत लक्ष्मीला पण टाकलेली कुट्टी. मग तिने खाल्लेली थोडीफार पांग होती पण खाते व्यवस्थित. हिरव्याचं नियोजन नाही लागणार राव. रानातच रानात जायला नाही. नईच्याकडे जायला लागेल. नईच्याकडे जाता पण येणार नाही. पण पाऊस पडलाय. आता असा बारीक बारीक पाऊस पडत आहे ना. दिसते का नाही काय माहिती. मावलमध्ये बारीक बारीक पाऊस पडत आहे. त्याच्यामुळे परत वल्ल होतंय रानं वगैरे सगळी. आता रानात जायचं म्हणतं तरी बाई पाराख पायी गाडतीन खाली. एवढी गाळ होते. त्यात टाकीत पाणी नाही. आणि काय अवघड झालं एवढ्या. बघू कुट्टीवाले का नाही तर मका बिका आली तर करू. आणि आज कुट्टी मशीन आहे ना आपल्या आखी इन्स्टॉल करायचे. मुळे शेट येणार आहे 12 वाजता. 12 वाजता यायला सगळं लावून घेऊ. त्याचं कनेक्शन मी नक्की जाऊ हॉटेलला. पहिलं ती आपली भांड्यावाली बाई आहे ती आली असेल. ती भांडी धुईत असेल तिथं. हॉटेल सेटिंग केली आम्ही. टेबल खुर्च्या व्यवस्थित लावल्या. संतोष शेट गेला जरा गावातच काम आहे जरा थोडं मला तासाभरात 3 वरतो. आम्ही ना सिगरेट बिगरेट बाहेर घेतली. फक्त सिलेंडर घ्यायचं आहे आपला. काय म्हणतात रोशन बाई रोशन सगळं घेऊन टाकीन. इथं साऊंड स्पीकर गाणी ऐकत बसला तुम्ही. जवळजवळ 2-1 तास बसलो. फ्रीज ना आपला आहे ना गार होत नव्हता राव. यांनी ना नेमका आहे ना याला कूल नव्हता गेला. याला हाय कूल गेलता. मायनस गेला त्यावेळेस बर्फ होतोय. आता चांगलं गार झाले. आता अशा बाजा आहे ना पाणी सुटत होतं म्हणला. हे फ्रेश आम्ही कटिंग करून ठेवत असतोय. ओके फ्रेश बरोबर आहे. ज्यांना वाटलं की पोरांना वाटलं हे फ्रीज आहे ना खराब आहे. खराब वगैरे काय नाही. फ्रीज चांगलं आहे. अहो ना आपल्याला ना आज आहे ना संतोष शेट सगळं इथं मॅनेज करीन. नंतर आपल्याला जायला लागेल गवत आणायला. नाही तर ना मका बिका दुसरं गावात बस हिरवं रानात जाऊ. कारण गोट्यात पाणी पण नाही आहे. रोशन भाई चालू करा. इथं आपला मुन्ना सेट आहे. डेली असं मुन्ना सेटला बघतो आम्ही. आपण 1 तास संतोष सेट तासाभरात नंतर जाऊ आपण. तर निवांत बसतो. असं लवकर उठून आलं ना मस्त निवांत वाटतं. एकदम फ्रेश वाटतं. असं आळसलं ना मग नाही माझ्या वाटत राव. मग अंग पण दुखतंय. बरोबर टायमिंग झोपायचं. टायमिंग शेड्यूल असलं ना मग काय प्रॉब्लेम नाही येत. सकाळ लवकर गेलतो गोट्यात सगळं करून आलो. आणि मग काय हॉटेल आलो. हॉटेल उघडलं. मावशीने भांडी बिंडी घासून ठेवली ती. मावशीने भांडी बिंडी फरशी विषयी घासून ठेवली. नंतर संतोष शेट्टी मी टेबल लावून घेतले. रोशन आता आलाय. रोशन बाहेर जरा डिले हो गया. 12:30 वाज गया. जसे गेली ना 12च्या पर्यंत ना आपलं सेटिंग बिटिंग व्हायला पाहिजे. जे प्रिपरेशन आहे कापून बिपून नाही का सगळं. जाऊ दे चल थोडा चलते असं एवढं काय अडचण. आज आहे ना गणपती बुडणार नेमका. आणि आज लास्ट दिवस आहे गणपतीचा. गणपती बुडल्यानंतर खरा धंदा चालू होईल. आज पण थोडा होईल पण खरा नंतर होणार चालू बेसिकली. बघू आम्ही आज सज्ज त्यासाठीच प्लॅनिंग केलेली आहे. आम्ही कसं आपल्याला डेव्हलप करायचं वगैरे. संतोष शेट मी बराच वेळा आम्ही डिस्कस करत होतो. आता कसं थोडा टाइम द्यायलाच लागेल. 1 महिन्यानंतर आपल्याला पूर्ण अंदाज येऊन जाईल सगळ्या हॉटेलचा. म्हणजे त्याचं मटेरियल वगैरे कसं काय वगैरे सगळ्या गोष्टीचा.
नाही का 3 वाजल्यात. आताशी हॉटेल मधून फ्री झालोय मी. संतोष शेटर मी चाललोय गावात बघायला. कपडे चेंज केले करून, कारण हिरो गावात बाई काही पुढंच नाही आमच्याकडं आता खायला चारायला. हिरो गावात गिन्नी गावात आहे राहणार. तिथं जर नदीच्या कडेला जर असं ना चांगली वाट बीट जायला, मग इथलंच कापून नेऊ म्हणलं जरा 7-8 पेंड्या, 10-12 पेंड्या जर कापल्या ना 2 दिवसाच्या गाडचा नेणार. 12 पेंड्या लागतात आपल्या दिवसाला. आता एक टाइम टाकीन नाही तर नाही का जाईन 12 पेंड्या 4 दिवस जाईन आपल्याला. 4-5 दिवसाच्या हिशोबाने कापून घेऊन जाऊ. कमीत कमी 20 पेंड्या व्हायला पाहिजे अशा हिशोबाने कापून घेऊन जाऊ. मग अडचण येणार नाही. हे नाही नसेल ना गावात मग डायरेक्ट रानात जायला गिन्नी गावात आणायला. कुठे मशीन पण सेट नाही केली त्यात माहिती का आम्ही, कारण मुळी एकच नाही. मुळी गेलेत का आम्हाला तर उद्या तिला सेटअप करता येईल. कोरडी राव आपण आम्ही लॉक नाही केलं. बरेच लोक आल्यात राव नदीत. नदी गणपती बुडवायला आता आखी नदी घाण होईल. राहिला ऑलरेडी घाण आहे रे नदी स्टार्टिंग पासूनच. मग काय बुडवायचे तर वेगळ्याचे बुडवा ना. नगरपंचायतनी बरंच केलेलं आहे रे ते माहिती. फॉन्ट जिथे ते होऊन जाईल नष्ट होऊन जाईल ना. तर गावातच्या जवळपास 20 पॅन्ट आहे का आपण संतोष शेटर आम्ही दोघंच आहे. काय होतं आता हे वाट कशी कोरडी असली ना मग अडचण नाही येणार. गाडी करा पाय खाडबल जाईल माहिती का. पहिल्यानं कापू आणि तिथं ठेवू डाय गाडी मग खाली नेऊ. हा गाडी आखी वाट ना नॉर्मल बोलली फक्त. आयला चांगले मासा पकडे तिथं गेंग सगळे भैये भुये दिसतात. हा माय भैये म्हणलं मास चांगले पकडतात. हे नदीकडचं आहे ना मार्वेलचं गवत कापायला आणतो आम्ही. त्याला बारीक आहे राव. त्याचा हातात पण नीट नाही पकडत आणि मला कापता पण येत नाही लई. कमी नाही करून 2 पॅन्ट्या कापल्या बघतो मी आणि घेऊन आलो गाडी टाकल्या. लय जमलं बेकार. ते आहे ना रवी शेट यांना गोळा करायला पाहिजे. रवी शेटी बरोबर आणतीन 50 पॅन्ट्या कापून आणते त्यांच्याकडून. मग एकदम प्रॉपर मग बरेच दिवस जाईल आम्हाला. आठवडाभर जाईन 50 पॅन्ट्या. हा माहिती अरे जमतो शेट. तुला कापता आलं का ते आपण कधी कापलंच नाही रे त्याच्यामुळे हातात नीट नाही. मोठं कापता येत ते आहे ना रे. हे बारीक काय कापता येणार एवढं साईजचं. हा बाकी पोरांना येतं कापता मलाच येत नाही कापता ते. बसलो थोड्या वेळ इथं बसलो बाबा निवांत जरा. एकदम लागला एड्या. रानात गिन्नी गावात आहे. रानात मोटर पण चालू करायची राव. पाणी पण नाही राव. एवढा दिवस चालू पाऊस पाणी पाहिजे त्यांना. आता पाऊस संपलाय. शेजाऱ्याचं एक बारली घेऊन जातोय मी आणतोय. रानात जाऊन आम्हाला वाटतं या मोटर चालू करावं राव. तेवढंच ते पण काम होऊन जाईल. हा 2000 years later. गावात कापून डायरेक्ट खाली आलो गोठ्यात. सकाळपासून आलोच नव्हतं इथं. सकाळी मॅट्याची वर घेतली होती भीमाची तेवढीच. 2च पॅन्ट आणल्यात कापून. जास्त आणलंच नाही पॅन्ट राव. मला कापताच नाही आलं गावात त्याच्यामुळे मी आणलंच नाही. सकाळ टाकून गेलं तेवढं खाल्लंय मी दोघांनी.
6 वाजून 19 मिनिटं आल्यात. गोट्यातलं सगळं उरकलं. जवळपास 6 वाजता आलो तुम्ही गोट्यात. आज जरा आहे ना बरोबर बरं वाटत नाही का, असं अशक्तपणा जास्त जाणवते मला. त्याच्यामुळं मी 1 वाजता जवळपास 3 वाजता हॉटेलवर आलो आणि त्या गावात कापाय गेलो. गावात कापाय गेलो तेव्हापासून असतं विकनेस वाटायला लागलाय. आता डायरेक्ट 9-9:30ला जाणार डायरेक्ट हॉटेलवर. जास्त विकनेस वाटतोय राव. दारा ORS नाही तर चहा घेऊ. ORS घेऊ. ORS नाही तर चहा घरी येऊन चहा पिऊ, नंतर ORS घेऊ. या दोघांसाठी यायलाच लागतं नाही का. त्यांना उपाशी नाही ठेवता येत रे. बरोबर वाटत नाही का. आता अख्खा गोठा मोकळा ही दोघंच फक्त. आणि आपल्याला बी मला आहे ना सराव द्यायचं. आपल्याला उद्या बघू. उद्या प्लॅनिंग करतो आम्ही. उद्या 12 ते 3च्या दरम्यान नाही का त्याला फेरा काढून घ्यायचा. अडचण नाही येणार. मग काय फक्त एक गुढी बघायची आपल्याला. गुढी संग टाकायची त्याला. मग गुढी शोधतोय आत्ता. चांगली गुढी पाहिजे नाही.